बलात्कारांच्या मॅडम झालात, आदरणीय वहिनी साहेब झालात, सन्माननीय नेत्या झालात, माय माऊलींचा आधार झालात आणि अंबरनाथच्या युवा शक्तीचा आवाज झालात। म्हणूनच आपल्या या उत्तुंग कार्याचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती मनीषा अरविंद वाळेकर आपणास साराधार फाउंडेशनच्या वतीनं लोकनायिका या पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय। दोन्ही हात उंचावून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी वहिनी साहेबांना विनंती करतो की आपण आपला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं। साराधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं लोकनायिका 2024च्या मानकरी ठरल्यात आणि यापुढे निश्चित ज्या ज्या वेळेला वहिनी साहेबांच्या नावाचा उल्लेख होईल त्या त्या वेळेला वहिनी साहेबांच्या नावासमोर लोकनायिका सौभाग्यवती मनीषाताई अरविंद वाळेकर असंच या नावाचा खऱ्या अर्थाने जयघोष केला जाईल। साराधार फाउंडेशनच्या वतीने हा जो सन्मान या ठिकाणी मला दिला आला त्याबद्दल मी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे स्नेही किशोरजी शोरखाते साहेब आणि त्यांच्या सर्व टीमसह पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि जे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची, ते बाळकडू घेऊनच मी आणि माझे पती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून राजकारणात आले। आदरणीय शाबीरभाई शेख, धर्मवीर आनंदीये साहेब आणि आत्ताचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने या अंबरनाथ शहराचं नगराध्यक्षपद भूषवताना मला सगळ्यांनी मदत केली। त्याचबरोबर आमचे शिवसैनिक, महिला आघाडी, माझा परिवार, त्याचबरोबर आमचे सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक, आमचे मित्र प्रदीपजी पाटील, सदा मामा, सर्वच बिनविरोधच माझी निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून। आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुम्हा सर्व अंबरनाथकरांच्या नागरिकांच्या आशीर्वादाने या अंबरनाथ शहराचा विकास करण्यामध्ये मला जे काही थोडंफार यश मिळालं आणि आज तो सन्मान मला या ठिकाणी देण्यात आला, तर तो सन्मान मी माझे सर्व शिवसैनिक, माझी महिला आघाडी, माझ्या कुटुंबाला अर्पित करते की ज्या कुटुंबामुळं मी बाहेर पडू शकले, त्यांनी मला बाहेर पडण्याची संधी दिली आणि घर सांभाळून घेतलं, मला कुठेही अडचण आली नाही, म्हणून मी समाजसेवा करू शकले। त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते।